हॅलो. आता सामना सुरू होईल तो अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध बीपीएल आणि त्यानंतर सामना सुरू होईल तो अर्जुन 11 वर्सेस एनबीसीसी. चला सामना चालू करून घ्या. चला मित्रांनो सामना चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय महेश. युवराज जगडे अगदी स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत आहेत. या भागातील एक मोठं क्रिकेट मधील नाव युवराज जगडे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे मयूर कारंडे. मयूर कारंडेची फटकेबाजी आपण जर बघितलं तर अशक्य आव्हान सुद्धा मयूर कारंडेने नक्की भरून काढलेत. मयूर कारंडे अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झाले तर स्ट्रायकिंग एंडवरती युवराज जगडे गोलंदाजी मार्कवर महेश. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू या सामन्याचा. पहिला चेंडू अगदी लेग साइडला स्टेअर केला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण होती. एकेरी धाव मात्र त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन त्याचबरोबर बीपीएल सीसी हा संघ नक्की मैदानामध्ये विजयासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये उतरल्यात. पाहूया विजय कोणता संघ संपादित करतो. एक चांगली कामगिरी नक्की दोन्ही संघांना नक्की करावी लागेल. ती कामगिरी पार पडत असताना एखादरी खेळाडू अगदी चांगली मोठे फटकेबाजी नक्की करावी लागेल. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतात. स्ट्रायकिंग फुलटॉस आणि एक मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिला हादरा पहिली विकेट मात्र धावफलकावरती मांडली जाते. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती. फटका मात्र फसला आणि त्या ठिकाणी मयूर कारंडेला अगदी वैयक्तिक 0 धावांवरती डगआउटला परतावं लागतंय. एक मोठी विकेट नक्की मैदानामध्ये घेतली गेली. तर मयूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होत आहेत. महेश शिंदे या स्पर्धेचे सर्वात मोठे आयोजक महेश शिंदे अगदी सज्ज होत असताना खूप मोठी जबाबदारी आता मात्र संघाने महेश शिंदेवरती सोपवली आहे. ती जबाबदारी आता पार पाडावी लागेल. तर गोलंदाजी मार्कवर महेश आहेत. एक जबरदस्त कामगिरी महेश पार पाडतायत. ती पहिल्याच षटकामध्ये अगदी पहिली विकेट मात्र मिळवली गेली आणि ती विकेट मिळवत असताना एका चांगल्या फलंदाजाला अगदी डगआउटच्या दिशेने पाठवून दिले गेले. यावेळी जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय पण
चांगली गती आणि चांगल्या लाईन लेन मध्ये टाकलाय चेंडू. हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. अपील त्या ठिकाणी केलं जात आहे पण ते अपील मात्र फेटाळलं जात आहे. पण डॉट बॉल मात्र धावफलकावरती काउंट केलं. तर महेशच्या गोलंदाजाचं अगदी कौतुक करावं लागेल, कारण दोन तगडे फलंदाज समोरच्या बाजूला फलंदाजासाठी सज्ज होत असताना सुद्धा त्या फलंदाजांना थांबवून ठेवण्याचं कामकाज केलं जात आहे. अगदी एका फलंदाजाला थांबवून ठेवलंय तर एका फलंदाजाला अगदी डगआउटच्या दिशेने पाठवून दिले. युवराज जगडे अगदी पुढे सरसावत फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला हा बहारदार चौकार. 4 धावा. धावफलकावरती धावा बघितल्या 6 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. युवराज जगडेला जास्त वेळ शांत ठेवणं खेळपट्टीवरती अनेक गोलंदाजांना अवघड पडलं होतं, पण यावेळेस युवराज जगडेची बॅट बोलायला लागली आणि कव्हरच्या डोक्यावर खेळलेला एक उत्तुंग असा फटका. षटकार. 6 धावा. ही शांतता अगदी जास्त वेळ टिकून राहिली नाही. शेवटच्या 2 चेंडूवरती अगदी युवराज यांच्या बॅटमधून खेळलेले 2 मोठे फटके, धावांचा पाऊस मैदानामध्ये पडायला सुरुवात होते. 12 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या 12 धावा बनवल्या गेल्या. चला त्वरित दुसरा गोलंदाज लगेच प्राचान करायचा आहे. वेळ वाया घालू नका मित्रांनो. आता आपल्याला वाटतं की स्पर्धेची सुरुवात आहे, सामन्यांची सुरुवात आहे, पण अगदी शेवटच्या क्षणांमध्ये वेळ अगदी कमी पडून जातो. चला मागची मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. सन्माननीय पिंटूबा मांगडे आणि सन्माननीय अमरदादा खेडेकर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय धायरी गावचा जॉन टी रोड्स अक्षय ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 3 चेंडू आणि 16 धावा करणारा अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विजय. महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडवर खेळत असताना अगदी विजय दिशा भरकटणारी गोलंदाजी करतोय आणि पहिला चेंडू अगदी वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती धावा बघितल्या तर 13 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. लोअर फुलटो चेंडू होता, अगदी स्वागत करण्याचा प्रयत्न नक्की झाला होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण. मी बाउंड्री लाईन खूप लांबवर असल्यामुळे अगदी क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेऊस तोवर थ्रो करेपर्यंत अगदी 2 धावा नक्की पूर्ण केल्या गेल्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी आपण बघतोय. ओपनिंगला आलेला युवराज जगडे अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तरी मोठे फटके युवराज जगडेच्या बॅटमधून खेळले गेले. आज मात्र महेश शिंदे अगदी हलक्या हाताने फटका खेळला. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र थ्रो थोडासा वाईड असेल, चुकीचा असेल, पण धाव मात्र मिळणार नाही. का धावेवरती नक्की समाधान मात्र या ठिकाणी मानावं लागणार आहे. एकेरी धावाने नक्की धावफलक पुढे सरकतं. धावफलकावर धावा बनतात त्या 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे तर विजय गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ते मागच्या षटकामध्ये तोडफोड करणारा युवराज जगडे स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि ती तोडफोड अजून सुद्धा चालू आहे. पुन्हा एक मोठा फटका खेळा. गॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी एक टप्पा चेंडूचा ताबा घेतला गेलाय. चेंडूला अडवलं गेलंय, फेकलं गेलंय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दुहेरी धावा नक्कीच मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्यात. तर युवराज अगदी युवराजासारखे अगदी मैदानामध्ये लढतायत, झगडतायत. तर विजय अगदी युवराजला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय.
यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. क्षेत्ररक्षक मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. त्या ठिकाणी 2 धावा घेण्यापासून दोन्ही फलंदाजाला अगदी थांबून ठेवलं जाऊ शकत नाही. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. तर धावफलकावर धावा जमतात त्या 20 धावा. ती दुसरं षटक प्रगतीपत्र असताना 20 धावा बनवल्यात. एक चांगलं स्कोर कार्ड नक्की उभारण्याच्या दिशेने अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघ नक्की वाटचाल करतोय. ती वाटचाल करत असताना अगदी आघाडीचा एक फलंदाज 0 धावांवरती बाद झाल्यानंतर सुद्धा ह्या 2 फलंदाजांनी अगदी पार्टनरशिप करण्याचा नक्की एक मोठा प्रयत्न केला आणि ती पार्टनरशिप करत असताना अगदी धावा उभा केल्या गेल्या. यावेळी चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक च्या डोक्यावरनं चेंडू एक टप्पा घेत निघून जातोय. चौकार. 4 धावा. डीजे आपण चौकार षटकार मारल्यानंतर गाणं वाजवलं तरी चालेल. कालच्या दिवसभरामध्ये डीजेने केलेले चांगलं कामकाज आपण बघितलं होतं. आज दिवसभरामध्ये सुद्धा डीजेचा दणका मैदानामध्ये नक्की होणार आहे आणि तो दणका होत असताना अगदी मैदानामध्ये दणकेबाजी आणि चौकार षटकारांची गाणी मात्र युवराज झगडे वाजवताना आता दिसत आहेत. तर 2 षटकार संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. जवळपास आपण बघितलं तर 12-12च्या सरासरीने धावा जमवल्या जातात. पहिल्या षटकामध्ये देखील 12 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावा या बनवल्या गेल्यात. जवळपास याच रणनीतीने जर धावा बनवल्या गेला तर 48 धावा नक्की बनवल्या जातील. पण त्यापेक्षा अगदी धावा जास्त बनवल्या, त्यापेक्षा जास्त चांगले फटके खेळले, मोठे फटके खेळले तर अजून जास्त मोठा स्कोर कार्ड सुद्धा उभं करू शकतात. कारण एक तगडी बॅटिंग लाईनअप असलेला संघ मैदानामध्ये उतरलाय. अजून मागे बघितलं तर सिद्धार्थ भाटे आहे, शरद आहे, अगदी एक मोठी तगडी स्टारकास्ट असलेला संघ अजूनही संघात आहे. सागर शेडगे सारखा एक चांगला फलंदाज अजूनही मागे थांबवलाय. म्हटल्यावर अगदी संघामध्ये बॅटिंगची एक खूप मोठी ताकद आहे. तर ती ताकद आता मात्र सिद्ध करणं गरजेचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अमर. तर अमरचा अगदी पहिला चेंडू यावेळी चेंडू अगदी सीमारेषेला पार करतोय. चौकार. 4 धावा. युवराज झगडे अगदी नाव घेत नसताना यावेळेस मात्र महेश शिंदेच्या बॅटमधून खेळलेला एक सुंदर असा फटका आणि चौकार. अनेक मोठमोठ्या संघातून या 2 खेळाडूंना नक्की मागणी असते आणि ती मागणी पूर्ण करत असताना ह्या 2 खेळाडूंनी अगदी स्वतःला सिद्ध केलंय. सिद्ध केल्यानंतर एक चांगली कामगिरी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आज सिंहगड करंडक 2021 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली जाते. यावेळेस मोठा तडाखा, बिग ब्लास्ट, पॉवरफुल हिट, चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. 6 धावा. आता मात्र दोन्ही फलंदाज चौकार षटकारांची भाषा बोलतात. सिंगल डबलचं बोलणं आता मात्र बंद केलंय. आता बोलणं चालू आहे ते चौकार षटकारामध्ये. तर गोलंदाजाला आता एक चांगलं कमबॅक करावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. कुछ तो अब चेंजेस करने पडेंगे आणि ते चेंजेस करत आता गोलंदाजी करावी लागेल. काहीतरी विचार आता मात्र करावा लागणार आहे. ही पार्टनरशिप ब्रेक करणं आता खूप मोठं गरजेचं आहे. जर ही पार्टनरशिप ब्रेक केली गेली नाही तर मोठ्या धावा अशाच जमवल्या जातील आणि अगदी क्षेत्ररक्षकांना फक्त प्रेक्षकांची भूमिका घेण्याचं काम करावं लागेल. आणि चेंडू गोलंदाजाच्या हातातून निघाला की तो सीमारेषेला गाठतोय. आतापर्यंत समीकरण आपण बघितलंय या षटकातील. तर आता काहीतरी वेगळं पण नक्की अमरला आता मैदानामध्ये घेऊन यावं लागेल. यावेळेस अमरच्या हातून चेंडू निघतोय आणि चेंडू अगदी एक बाहुबली फटका खेळला जातोय. षटकार. 6 धावा. धावफलकावरती धावा जमतात त्या 40 धावा या धावफलकावरती जमवल्या गेल्यात. बघितलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे पण या ठिकाणी मात्र धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडला जातो. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये अगदी 3च चेंडू झालेत आणि 16 धावा बनवल्या गेल्यात.
यावेळेस महेशने अगदी हातात सूत्र घेतले, धावा बनवण्याचं काम हातामध्ये घेतला असता अगदी मोठे फटक्यांच्या द्वारे नक्की धावा जमवले जात आहेत. तर अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा नक्की मैदानामध्ये केला जातोय. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीचा फटका नक्की खेळा, क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण अग्नी एक धाव. आता मात्र एका धावेवरती समाधान फलंदाजांना मानावं लागतंय. पहिले 3 चेंडू अगदी बघितले तर बॅटच्या समोर होते आणि त्यावरती मोठे प्रहार नक्की केले गेले. चौथा चेंडू मात्र अगदी फुलर लाईनचा टाकला, अगदी खोचला गेला आणि त्या चेंडूवरती अगदी एक धाव मात्र पूर्ण होती. तर पुन्हा एकदा अमर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोर एक राईट हँडर फलंदाज युवराज झगडे आणि युवराजच्या बॅटच्या मधोमध चेंडू येतोय. चेंडू अगदी सीमारेषे बाहेर खेळला जातोय. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा युवराज सज्ज होत आहेत. आज पुन्हा एकदा फटका मात्र खेळला, लेग साईडच्या ट्रॅव्हल जाताना थोडस मिसफिल्डिंग आणि त्या मिसफिल्डिंगच्या जोरावरती दुसरी धाव देखील पळून पूर्ण. 49 धावा धाव फलकावरती बनवल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा ह्या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. अगदी हायेस्ट धावा संख्या जर आपण बघितली 4 षटकामध्ये 50 धावा आहेत. आलमभाई पठाण इलेव्हन संघाने या 50 धावा बनवल्या होत्या. तर रेकॉर्ड आता तुटण्याच्या मार्गावर आहे, कारण एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 49 धावा बनवल्या गेल्यात. आता ते रेकॉर्ड तुटणार का? शरद पारगे सारखा फलंदाज अजूनही मागे थांबवलाय. एक मोठी स्ट्रेंथ घेऊन नक्की संघ मैदानामध्ये उतरलाय. मात्र या 6 चेंडूवरती निर्णय होईल की किती धावा जमवल्या जातील, किती मोठा डोंगर हा बीपीएल संघासमोर उभा केला जाईल. तर महेश शिंदे सायकिंग एंडवर सज्ज होतोय. सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि पहिला चेंडू दिशा भरकटणारी गोलंदाजी होतीये. वाईट बॉल. सुभाष सुद्धा अगदी एक अष्टपैलू खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मोठं नाव म्हणून सुभाषला नक्की ओळखलं जातं. सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. खोलवर टप्प्यात चेंडू होता, कव्हर मधनं चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय आणि चेंडूला ताबा घेतला आणि थ्रो केला असता 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आमचे सागर दादा दरंडे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. यावेळेस मात्र हलकचा अपील त्या ठिकाणी केलं जाते. ते अपील मात्र फेटाळलं जातंय आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकते. धावफलकात धावा जमतात त्या 54 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या नक्की बनवली गेली. स्विचिटचा प्रयत्न आणि चेंडू डॉट बॉल. मला वाटते खूप वेळानंतर चेंडू डॉट बॉल आला गेलाय. मागच्या षटकामध्ये तरी डॉट बॉल आलाच नाही. त्यानंतर आता मात्र डॉट बॉल खेळला गेलाय. तर सुभाषच्या गोलंदाजीचं नक्की कौतुक करावे लागेल. अगदी दुहेरी धावा मग तो सुभाष खर्च करतोय. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस्टाईम फटका होता, पण मात्र धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकांना चूक होती आणि दुसरी धाव पळून पूर्ण होती. 2 धावा अगदी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 56 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अब तक 56 ह्या धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. तर महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडवर सज्ज आहे. समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थांबवला गेलाय आणि एक टप्पा चेंडूचा ताबा घेतला असता थ्रो केलाय. केवळ एका धावेवरती दोन्ही फलंदाज थांबतायत. 57 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. या इनिंगचा शेवटचा चेंडू आता मैदानामध्ये टाकला जाईल. 57 धावा या बनवल्या गेल्यात.
1 2 3 1 2 3. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र शेवटचा चेंडू सुद्धा डॉट बॉल गेलाय. या षटकामध्ये आपण बघितलं तर कोणताही चौकार षटकार खेळला गेला नाही. सुभाषची गोलंदाजी अगदी जबरदस्त. या षटकातील केवळ 8 धावा सुभाषने खर्च केल्या तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 58 धावांची गरज. संजय खेळू. हॅलो, चला पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा गोल आपण करणार आहोत. अर्जुन 11 संघाची मॅच आहे. तर अर्जुन 11 संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. अर्जुन 11 विरुद्ध NBCC. दोन बलाढ्य संघांचा आता सामना होणार आहे. NBCC कर्णधार आणि अर्जुन 11 कर्णधार. चला व्यासपीठासमोर यायचं आहे लगेच. अर्जुन 11 आणि NBCC कर्णधार. चला त्वरित नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. सन्माननीय शैलेशजी सातव महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचं आहे. शैलेश सरांचं अभिनंदन. काल संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि शैलेश सरांनी घेतलेले 2 कॅच हे जबरदस्त होते. ते कॅच निर्णायक ठरले आणि त्या कॅचच्या जोरात मॅच मात्र जिंकता आली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमरदादा खेडेगाव स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्वरित आपण व्यासपीठासमोर यायचे. अर्जुन 11 आणि NBCC 11 संघाचा कर्णधार. अर्जुन 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. NBCC संघाचा कर्णधार संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, संघाला शाबासकीची थाप देण्यासाठी अमरदादा खेडेकर स्वतः मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय पिंटूभाऊ मांगडे सुद्धा या संघाला एक मोठा पाठिंबा देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत. NBCC संघ कर्णधार कुठे असतात त्वरित व्यासपीठासमोर यायचं आहे. मान्यवर या ठिकाणी आलेले NBCC संघाचा कर्णधार स्ट्रायकिंग एंडवर सुभाष आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शेखर. सुभाष वाखाले अगदी स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतात तर शेखर नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी मार्कवर चेतन भाटे, फिरकीचा जादूगार चेतन भाटे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ही नवीन चेंडू सुद्धा अगदी सोप्या रीतीने स्पिन करण्यामध्ये चेतनचा हातखंड आहे. तो चेतन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अनेक मोठमोठ्या खेळाडूंना अगदी खेळपट्टीवरती नाचवणारा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
पहिला चेंडू अगदी बॅट वरती मात्र आला नाही. विकेट किपर कडनं झालेली छोटीशी चूक आणि त्या चुकीच्या जोरावरती एक धाव पडून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पडून पूर्ण. अगदी धावांचा एक मोठा डोंगर नक्की उभा केलाय. पण अशा प्रकारची खराब कामगिरी जर झाली तर संघ नक्की अडचणी देऊ शकतो. चेतन गोलंदाजी सुंदर करतोय. 2 क्षेत्ररक्षण झाले चुकीच्या जोरावरती नक्की 2 धाव बनवले गेल्या तर सुभाष पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतो. अर्जुन 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर प्रथम डिसिजन पेंडिंग आहे. इथे आलेल्या सर्व कर्णधारांना विनंती असेल आपण जो निर्णय आहे तो आपल्या डगआउट मधून ठरवून येत जा. नाणेफेक झाल्या इथंच निर्णय कळवत जा. स्विचिटचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार 4 धावा. सुभाषच्या बॅट मधनं खेळलेला एक आलिशान फटका. स्विच हिटचा फटका नक्की खेळला गेला आणि चौकार मात्र वसूल केला गेलाय. चौकार नक्की धावफलक पुढे सरकते. 6 धावा या बनवल्या गेल्यात. एवढे जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय पण फटका मात्र फसतोय. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. हे आहे कमबॅक. अगदी चौकार खेळल्यानंतर गोलंदाजाने केलेलं एक कमबॅक आहे. चेतन अगदी हेरलं की आता पूर्णपणे आतमध्ये घुसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल तर दूरवर चेंडू ठेवला गेला. स्विचिटचा फटका आणि चेंडू अगदी गॅप मधून खेळला गेलाय. चौकार 4 धावा. अगदी 2 खेळाडू आपण बघितलं तर अगदी जवळजवळ थांबवले गेले होते पण त्या 2 खेळाडूंच्या गॅप मधनं अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला आणि चौकार वसूल केला गेला. चौकार आणि धावफलक नक्की पुढे 10 धावा नक्की धावफलकावरती बनवले गेले. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्की मैदानामध्ये केलं जात आहे. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल. नो बॉल प्लस चौकार. अगदी 5 धावा या चेंडूवरती नक्की मिळवल्या गेल्या तर सुभाष एक चांगली फलंदाजी करतोय. अगदी सुभाषने जर 4 षटक फलंदाजी केली तर संघ हा सामना विजय होऊ शकतो ही खात्री अगदी संघाला आहे. तर सुभाष त्या प्रकारचा प्रयत्न नक्की मैदानात करेल. पण अगदी सुभाषला बाद करण्याचा प्रयत्न सुद्धा अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाचे खेळाडू करतायत आणि तो प्रयत्न आता कोणता खेळाडू पूर्ण करेल. गोलंदाजी मार्ग चेतन सज्ज आहे तर चेतन मध्ये ती कला आहे अगदी चेंडूला स्पिन करण्याची. तर त्या स्पिनच्या जोरावरती फलंदाजाला थांबून ठेवलं जाईल का की फलंदाज त्याप्रमाणे आतापर्यंत चेतन वरती हावी झालाय अजूनही पुढच्या काही चेंडूवरती त्या धावा जमवल्या जातील का. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता आणि चेंडू सीमा रेषेला गाठतोय. चौकार 4 धावा. शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्की एक चौकार खेळला गेला आहे तर धाव फलकावरती धावा आपण बघतोय त्या 15 धावा धाव फलकावरती बनवले गेले. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्की मैदानामध्ये खेळलं जाते. 58 धावाचा पाठलाग करत असताना प्रति षटक जवळपास 15-14 अशा धावा बनवणं गरजेचं असताना पहिल्या षटकामध्ये ह्या 15 धावा बनवल्या गेल्यात. ते सामना जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की सुभाष करतोय आणि सुभाषला नक्की साथ देत असताना शेखर स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय पण शेखरला अजूनही कोणता चेंडू खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही. त्याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाची समाप्ती होतीये तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. विजयासाठी 58 धावांची गरज आहे तर 15 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये जवळपास 43 धावा बनवायच्या आहेत. त्याचबरोबर आमचे टेनिस क्रिकेट .in चे टीम पूर्णपणे लाईव्ह साठी सज्ज झाली आहे. टेक्निशियन मध्ये आमचे शेखर दादा नक्की चांगलं कामकाज करतायत. अगदी अचूक रिप्लाय अचूक गोष्टी अगदी अचूक
पणे टिपल्या जात आहेत आणि त्या आपल्या सर्व ऑनलाईन बघणाऱ्या प्रेक्षकांसमोर त्या आणल्या जात आहेत आणि क्रिकेटचा आनंद अगदी ऑनलाईन देखील तब्बल 180 देशांमध्ये प्रेक्षेपणाद्वारे घेतला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत महेश शिंदे. शेखर आता पहिल्या चेंडूचा सामना नक्की करेल. शेखर अगदी जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, पण फटका मात्र बॅटवरती येऊ शकत नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि डॉट बॉल. अगदी पहिला चेंडू डॉट बॉल मात्र खेळला गेलाय आणि तो डॉट बॉल खेळत असताना शेखरला अगदी जागेवरती थांबवण्याचं कामकाज केलं. ते लेफ्ट हँडेड गोलंदाज नक्की गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अर्जुन निलवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी कळवलाय. धावफलकावरती धावा जर बघितलं तर 16 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. केवळ एक धाव आतापर्यंत महेश शिंदेने खर्च केली. एक किफायतशीर गोलंदाजी नक्की केली जाते. यावेळेस सुभाषच्या बॅट बंद केलेला एक मोठा तडाखा, चेंडू अगदी सीमारेषे पार, षटकार 6 धावा. एका बाजूने आपण बघितलं तर शेखरची शांत खेळी, तर दुसऱ्या बाजूने सुभाष अगदी तापट खेळी मैदानामध्ये साजरी करतोय. महेश शिंदेच्या गोलंदाजीवरती एक षटकार खेळलाय. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न, फटका फसतोय, पण एक धाव मात्र या फटक्यावरती पळून पूर्ण होते. मागच्या बाजूला आपण बघितलं तर विनोद पोटे क्षेत्ररक्षण करतायत. क्रिकेटच्या खेळामधील एक मोठं नाव विनोद पोटे. ते आयोजनामध्ये एक अव्वल कामगिरी, त्याचबरोबर संघ मालक म्हणून अगदी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा संघ आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवर आता कुणाला प्राचारण केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर आणखी एक फिरकी जादूगार शैलेश निवंगुनेला प्राचारण केले गेले. एक अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू आयोजक, अष्टपैलू व्यक्तिमत्व, ऑलराऊंडर, सर्वच गोष्टी शैलेश निवंगुनेच्या करामतीमध्ये पूर्ण केल्या जातात. तर शैलेश निवंगुने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुभाष समोरच्या बाजूला खेळलेला एक मोठा फटका, चेंडू एक टप्पा घेत सिद्धेश भाटेच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी खेळला गेलाय. चौकार 4 धावा. 27 धावा धावफलकावरती बनवले जात आहेत. अगदी एका बाजूने एकतर्फी झुंज नक्की सुभाष मैदानामध्ये देत आहे आणि आता सुभाषला बाद करणं खूप गरजेचं आहे. जर सामना जिंकायचा असेल तर सुभाष अनेक वेगवेगळे फटके नक्की मैदानामध्ये खेळतो. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न केला होता, पण एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एकेरी धावेने नक्की धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत.
शैलेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतं तर शेखरच्या बॅटमधून अजूनही कोणता चौकार षटकार खेळला गेला नाही. त्या चौकार षटकारांची प्रतीक्षा नक्की असेल. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील पळून पूर्ण होते. जास्तीत जास्त सुभाषला स्ट्राईकवर ठेवण्याचं कामकाज नक्की फलंदाज करतोय. ते काम करत असताना तो त्या काही प्रमाणामध्ये सफल सुद्धा ठरलाय. एका बाजूने शेखर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. शेखरच्या बॅटवरती चेंडू येत नाही तर एका बाजूने सुभाष अगदी मोठमोठे फटके नक्की खेळून धावा मात्र मैदानामध्ये जमवतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू तेज तरार मारा एका स्पिन गोलंदाजाकडनं हा आलेला एक जोरदार चेंडू होता. अगदी त्याचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. विकेट किपर सुद्धा थोडासा बीट झाला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. त्या एकेर धावाने धावफलक पुढे सरकले. 30 धावा ह्या धावफलकावरती म्हणले जातात. ते अजूनही खूप धावा धावफलकावरती जमवणं बाकी. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेखर अगदी एकेरी धावा बनवतोय. शेखरची शांत खेळी अगदी संघाला अडचणीमध्ये घेऊन येईल का. आणि एका बाजूने सुभाष आक्रमण करतो तर एका बाजूने ते आक्रमण केलेलं पूर्णपणे शांत करण्याचं काम शेखर मैदानामध्ये करतोय. शैलेशची गोलंदाजी आपण बघितलं तर या षटकामध्ये पहिला चौकार खेळल्यानंतर नंतरचे 4 चेंडूवरती अगदी सिंगल धावा खर्च करतोय. 8 धावा आतापर्यंत शैलेशने खर्च केल्यात. समोरच्या बाजूला फटका खेळला सिद्धेश त्या ठिकाणी असेल. एक टप्पा चेंडू अडवला जाईल. कोणती चूक यावेळेस मात्र केली जाणार नाही आणि सिंगल वरती नक्की समाधान मानावं लागतं. तर षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. ती धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 32 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. तर विजयासाठी 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अगदी आपण हे रंगबिरंगी जर्सी ज्या बघतोय त्या आपल्याला सर्व मयूर स्पोर्ट्स या शॉप मध्ये नक्की आलेले आहेत आणि त्या स्पोर्ट्सचे सर्व हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्पर्धेला 4 चांद नक्की ज्या जर्सीच्या माध्यमातून लावला जातोय. तर हर्षवर्धन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. एका बाजूने BPLCC तर दुसऱ्या बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. शॉर्टपिच चेंडू होता हवेत चढवलाय. मयूर झेल सुटलाय. अगदी मयूरच्या हातून झेल सुटलाय. अगदी जेल पर्यंत मयूर पोहोचला होता. तो जेल टिपणं गरजेचं होतं कारण सुभाषचा जेल होता आणि तो जेल या ठिकाणी सुटला गेलाय. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. सुभाषचा झेल सुटलाय आणि सुभाष आता करामत करेल का. हर्षवर्धन गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस मात्र पंचाचे दोन्ही हात समांतर केले जात आहेत आणि पंच निर्णय कळवत आहेत. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि बिग ब्लास्ट पॉवरफुल हिट षटकार 6 धावा. 5 चेंडू 23 धावांची गरज असताना खेळला गेलेला सुभाषच्या बॅटमधून षटकार संघामध्ये एक आनंदाचं वातावरण घेऊन येतो. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. 41 धावा या धावफलकावरती बनवल्यात. त्यातील वैयक्तिक 33 धावा 16 चेंडू मध्ये सुभाषने बनवल्यात. या सुभाषच्या या खेळीसाठी अगदी कौतुक करावं लागेल. अगदी मोठ्या संघासमोर एक जबरदस्त खेळी सुभाष मैदानामध्ये पूर्ण करतोय. 17 धावा बनवायचे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा सामना आपण बघितला तर कार्लोस ब्रेथवेल केव्हा आला, केव्हा 4 षटकार मारून सामना संपवला होता कुणाला कळायला देखील नाही. ती कामगिरी आता सुभाष मैदानामध्ये पूर्ण करेल का. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला फटका खेळलाय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि
दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते तर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेखर मात्र या ठिकाणी धावची तोन नक्कीच डगआउटच्या दिशेने परतलाय. पहिली विकेट मात्र धावफलकावरती मांडली जाते. नवीन फलंदाज महेश नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होईल तर स्ट्रायकिंग एंडवरती सुभाष आहे. ते सुभाषने अगदी एक मोठा षटकार खेळला होता. सुभाषने आतापर्यंत मात्र सामना रंगवलाय. 34 धावा 17 चेंडू मध्ये सुभाषने वैयक्तिक बनवलं. एकतर्फी झुंज एकतर्फी खिंड लढवण्याचं काम सुभाष मैदानामध्ये करतोय. पण सुभाषला दुसऱ्या फलंदाजाकडनं साथ थोडी कमी मिळाली आणि त्या जोरावरती अगदी सामना रंगवला गेलाय. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. तर हर्षवर्धन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 3 चेंडू 16 धावांची गरज असताना हर्षवर्धन स्ट्रायकिंग एंडवर सुभाष एक सेट फलंदाज आणि सुभाषने मात्र चेंडू आत चढवला. यावेळेस मयूर कारंडे कोणती चूक करणार का? नाही, चूक मात्र होत नाहीये आणि या ठिकाणी झेल टिपला गेलाय. सुभाषची खेळी आता मात्र संपुष्टात येते. फलंदाज बाद. नक्की लढला सुभाष मैदानामध्ये पण विजय अजूनही खूप दूरवर आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना अगदी अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या बाजूने झुकला गेलाय. अगदी खोल टप्प्यात चेंडू होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडूचा स्पीड मात्र कमी केला गेला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दुहेरी धावा नक्कीच धावफलकावरती मांडल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर धावा जमतायत त्या 44 धावा बनवल्या गेल्या. तर 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र एखादा चमत्कारच हवा. शॉर्ट पिच चेंडू होता. हवेत चेंडू चढवलाय. झेल टिपलाय. फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय तो अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाने. अभिनंदन. पण झुंज मात्र बीपीएल संघाने दिली. ती झुंज अगदी अपयशी राहिली पण खेळ मात्र अप्रतिम केला. तर बीपीएल संघासाठी सुद्धा एक कौतुकास्पद कामगिरी नक्की बीपीएल संघाने केली. त्या खेळा संघाचं सुद्धा अभिनंदन. चला दुसरा सामना लगेच सुरू होईल. अर्जुन निलवंत संघाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या.